परमर्षी स्वस्ती मंगलपाठ. नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थधान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्रिय की धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रदाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर निशय दास अपना शिर धरे. चौसष्ट रुद्धींमध्ये बुद्धिरुद्धीचं वर्णन बघतोय आपण. तर त्यासाठी थोडंसं मी इथं चार्ट काढलाय. त्या बुद्धिरुद्धीचे किती भेद आहेत? एकूण 18 भेद आहे. दिसतं का चार्ट बोर्डवरचं सगळ्यांना? तर या सगळ्यामध्ये एक राहिलंय, ते मला कुठलं आहे ते शोधून सांगायचं आहे. मला मिळालं नाही म्हणून तुम्हाला काम. आत्तापर्यंत आपण कुठले बघितले? अष्टांग महानिमित्त रुद्धी बघितली आहे. कुठले कुठले बघितले? बुद्धिरुद्धीमध्ये पहिल्यांदा केवल ज्ञान, मनपरे ज्ञान, अवधी ज्ञान बघितले 3. त्याच्यानंतर कोष्ठ बुद्धी, बीज बुद्धी, पदानुसारी बुद्धी. इथंपर्यंत सांगितलं. किती झाले? 3, 4, 5, 6. त्याच्यानंतर 5 इंद्रियांच्या विषयी 5 रुद्धी सांगितल्या होत्या. कुठल्या? दूर श्रवण, दूर आस्वादन, दूर अवलोकन, दूर स्पर्शन आणि दूरघ्राण. अशा 5 इंद्रियांच्या विषयी विशेष क्षयक्षम प्रगट होतो जेव्हा, तर ती रुद्धी असते. म्हणून सांगितलं 5 इंद्रियांच्या विषयी असणाऱ्या त्या रुद्धी, त्या 5 भेद घेतले. मग हे 6 आणि हे 5 11 झाले. संभिन्न संश्रोतृत्व म्हणजे काय होतं की अनेक आवाज मिसळलेले असले तरी सुद्धा त्याला डिफरन्शिएट करू शकण्यायोग्य बुद्धी. तर त्यामध्ये सांगितलं संभिन्न संश्रोतृत्व किती झाले? 6 आणि 5 11 आणि 1 12. पुढं 13 14 दशपूर्वित्व म्हणजे अभिन्न दशपूर्वित्व आणि चतुर्दश पूर्वित्व रुद्धी 14 झाले. अष्टांग महानिमित्त बघितलं 15. 16 17 18 झाले की हो. शोधत बसलो की आपण. आणि अष्टांग महानिमित्त मध्ये 8 निमित्त बघितले होते. तर त्या 8 निमित्ताच्या द्वारे विशेष बुद्धी प्रगट झाली, ती त्याला म्हणलं बुद्धिरुद्धी. आता आज बघायचे राहिलेले आहेत अजून प्रत्येक बुद्धता, नंतर प्रज्ञाश्रमणत्व आणि वादित्व, हे 3 रुद्धी राहिलेले आहेत. म्हणजे बुद्धिरुद्धीमध्ये हे 18 भेद येतात. त्याच्यामध्ये आपण अष्टांग महानिमित्त रुद्धी बघून आलो. त्यात शेवटची रुद्धी काय बघितली होती? स्वप्न. म्हणजे स्वप्नाच्या द्वारे
जे काही विशेष ज्ञान व्हायचं, ज्या स्वस्थ पुरुषाला स्वप्न जी पडली तर त्याच्यावरून हे रुद्धिधारी मुनी त्याचं काय अर्थ लावत होते आपल्या त्या रुद्धीच्या बळाने, म्हणजे आणि ते अर्थ त्यांना यथार्थ कळत होता, तरच ते सांगणं त्यांचं योग्य होतं. नाहीतर आपण जर सामान्य काय अर्थ लावायला गेलो तर त्याचे अर्थ चुकीचे लागले जाणार. म्हणून सांगितलं काय, जी संभिन्न हे काय अष्टांग महानिमित्त रुद्धीमध्ये सगळे 8 निमित्त सांगितलेत. काय कुठले कुठले 8 सांगितले होते? अष्टांग महानिमित्त रुद्धीमध्ये 8 निमित्त कुठले सांगितले होते? ऐकते ना ममता रोज का नाही? ऐकते ना? सांग बघू 8 निमित्त कुठले? अष्टांग महानिमित्त रुद्धीमध्ये 8 निमित्त सांगितले. कुठले कुठले? नभ, भौम, स्वर, घेतलेत की आपण सगळे लाईनशी त्याचे. कुठले कुठले? नभ, भौम, अंग, व्यंजन, पुढं स्वर, लक्षण आणि छिन्न आणि स्वप्न, असे एकूण 8 निमित्त आहेत, ज्याच्याद्वारे की मुनिराजांना विशेष क्षयक्षम प्रगट होता आणि त्याच्याद्वारे ते त्या 8 निमित्तातून जाणायचे. म्हणजे हे सामान्य काय म्हटलं, छिन्न म्हणजे वस्त्र वगैरे फाटलेलं समोर दिसलं किंवा कुठं जमिनीला भिंतीला छेद झालेला दिसला तरी सुद्धा त्याच्यावरून ते भविष्य सांगायचे काय घडणार आहे. तसं स्वप्नामध्ये सुद्धा जे काही इष्ट अनिष्ट फळ मिळणार आहे त्या स्वप्नामध्ये पाहिलेल्या गोष्टीचं, तर ते सुद्धा त्यांचं सांगणं यथार्थ असायचं. म्हणजे शुभ अशुभ स्वप्नावरून काय सुखदुःख रूप फळ मिळणार आहे किंवा मरण आदी सुद्धा ज्यांना ज्ञात होत होतं ते बुद्धिरुद्धीधारी मुनिराज होते. फळ्यावरचा चार्ट जरा दाखव. दिसतंय का अर्धवट दिसतंय? तर हे एकूण बुद्धिरुद्धीचे 18 भेद आहेत. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेत बरं का, समजून घ्या. हे 5 इंद्रिय विषयक आहेत ते 5 आहेत इथं, आणि अष्टांग महानिमित्त मध्ये हे 8 एकातच आलेत, 8 वेगळे वेगळे नाही आहेत ते, पण इथं 5 भेद येणार ते, तरच ते 18 होतील, नाही तर होणार नाहीत. तर आता आज बघायची आपल्याला कुठली? प्रज्ञाश्रमणत्व रुद्धी म्हणजे काय. ह्या रुद्धी का प्राप्त होतात तो मुनिराजांना? मुनींना रुद्धी का प्राप्त होतात? काय असं विशेष आहे त्यांच्यामध्ये म्हणून मुनींना रुद्धी का प्राप्त होतात? तपाचं बल का? अजून तप सगळे करतात पण सगळ्यांना रुद्धी नसते. मग तर त्या रुद्धीच्या योग्य विशिष्ट पुण्य असतं ना, हे सांगितलं होतं पहिल्यांदा की सगळ्याच षष्टम सप्तम गुणस्थांवरती मुनींना रुद्धी नाही आहेत. का बरं? तर तपाची साधना तर सगळ्यांची विशेष आहेच की, नाही असं नाही, पण त्याच्याबरोबर विशिष्ट पुण्याचं बल असतं. ज्यांना असतं त्यांनाच ती रुद्धी प्रगट झाली असं म्हटलं जातं. तीर्थंकर पण सगळे नसतात, कोणीतरीच तीर्थंकर होतात. षोडशकारण भावनांचं चिंतन करत नाही का तुम्ही? तरीसुद्धा तीर्थंकर प्रकृतीचा बंध सगळ्याला होत नाही. मग ज्याला होतो त्याला असं काहीतरी त्यांचं विशिष्ट तप आहेच की, त्याच्याबरोबर परत पुण्य म्हणलं किंवा विशेषता म्हणली तशी ज्याला असणार त्यालाच ती रुद्धी प्रगट होणार, त्यालाच त्या तीर्थंकर वगैरे नामकर्माचा बंध होणार, अशा प्रकारे. तर आणि काय सांगितलं, मुनींची विशेषता काय असते ज्यांना की ह्या रुद्धी प्रगट होतात? तर तिथं सांगितलं त्यांच्या प्रवृत्तीमध्ये सजगता असते, परिणामामध्ये समता असते, ज्ञानामध्ये विनम्रता असते, पुढं सांगितलं साधनेविषयी सजगता असते, आणि काय सांगितलं असं
चारित्र्यामध्ये सहनशीलता असते. तर अशी ज्यांच्या ठिकाणी विशेषता प्रगट झाली आहे तर त्यांना त्यांच्या काय म्हणायचं विशुद्धीमध्ये निर्मळतेमध्ये वृद्धी होत जाते. आणि मग अशी कोणाला स्टेप आली की ज्यांना वृद्धीसुद्धा कुठल्या कुठल्या प्रगट होत जातात. आणि सगळ्याच वृद्धी असायला पाहिजेत असं नाही. एखाद्याला एखादी वृद्धी असेल तर सगळ्या वृद्धी असतात असं नाही. कोणाला कुठली वृद्धी असेल कोणाला कुठली, पण ह्या वृद्धींचा मोक्ष मार्गामध्ये काही संबंध नाही. त्यांना उपलब्धी झालेली आहे एवढंच, पण ज्याला आहेत ते महान आणि ज्याला नाही आहेत ते लहान असं नाही. कारण वृद्धी ह्या बाय प्रोडक्ट आहे म्हणलं ना, त्यांच्या साधनेचं मिळालेलं एक काय म्हणायचं कडबा म्हणतो ना आपण तशा टाईपमध्ये. त्यामुळं त्याच्यानी त्यांची महानता नाही. साधनेच्या निमित्तात ते महान आहे तर तेवढं ठीक आहे, पण वृद्धी आहेत म्हणून ते महान आहेत असं नाही. कारण त्यांना सुद्धा त्या वृद्धींची गरज नाही आहे किंवा त्याच्यासाठी त्यांनी कधी तप केलेलं नाही आहे. त्यामुळं त्यांचं लक्ष त्यांचं ध्येय काय आहे, निर्विकल्प साधना. निर्विकल्पनेमध्ये ते स्थिर आहेत तर त्यांना या वृद्धी प्रगट झाल्यात. म्हणून सांगायचं कशासाठी होतं की आपलं लक्ष आपण कुठं करतोय, याला प्राप्त करण्यासाठी किंवा काहीतरी आपल्याला विशेषता असावी, वेगळं असावं सगळ्यापेक्षा, किंवा असं जादू येतात मुलींना म्हटल्यावर आपल्याला पण यावं, अशा काहीतरी उद्देशाने जो धर्मात आला, जो साधना करतोय तर त्याला कधीही अशा वृद्धी प्रगट होणार नाहीत. म्हणून निरपेक्ष साधना करा. काय म्हणायचं, आपली ज्ञान ध्यानामध्ये असं तत्परता ठेवा की जे होतील ते होतील प्रगट, नाही झालं तरी सुद्धा त्याचं काय आपल्याला फरक पडत नाही. त्यांना खूप जणांना माहिती पण नसतं ना आपल्याला वृत्ती आहे. कारण काय की त्यांना त्याचं प्रयोजनच नाही आहे ना. जसं सांगितलं होतं उदाहरण, कोण होते, सनत कुमार चक्रवर्ती होते. त्यांना कोड झाला होता शरीरामध्ये आणि कोड झालेला कळल्यावर वैराग्य झालं आणि दीक्षा घेतली होती. लगेच डॉक्टरचा ॲड्रेस घेऊन डॉक्टरकडे गेले नव्हते आपल्यासारखं. तर त्यांनी काय केलं होतं, वैराग्य असं प्रगट झालं की वाटलं नाही तिथं ते कोडाचा त्रास होईल काहीतरी वगैरे किंवा कसं दीक्षा घ्यायची आपण, त्या क्षणात दीक्षा घेतली. म्हणजे वैराग्याला प्राप्त झाले होते. आणि मग तिथं त्यांना त्यांच्या तपस्येच्या निमित्तात सर्वौषधी वृद्धी प्रगट झाली होती, पण तरीसुद्धा त्यांनी त्याचा वापर केला नाही. एका क्षणात वापर केला असता तरीसुद्धा सगळा कोड नष्ट झाला असता शरीरातला, पण त्यांना त्याची आवश्यकताच भासत नाही. त्यांना शरीरच रोग वाटतोय, शरीराला नष्ट करण्याचे सगळे प्रयत्न त्यांचे आतून चालू आहेत. आपण शरीराला पहिला ठीक करणार, मग ध्यान झालं तर, मग वैराग्य आलं तर, मग साधू वगैरे झालं तर पुढची गोष्ट. पण तसं तर काहीच होत नाही. जो शरीरासाठी साधना करेल तर त्याला कधी आत्मा मिळणार नाही, कधी मोक्ष मिळणार नाही. इवन ह्यांना सुद्धा सांगितलं, विष्णुकुमार मुनींना सुद्धा जी कुठली वृद्धी प्रगट झाली होती, विक्रिया वृद्धी. हात पसरवला आणि बघितलं ना की तर तो हात मेरू पर्वतापर्यंत दूर गेला. म्हणजे ती वृद्धी प्रगट झालेली त्यांना सुद्धा माहीत नाही. त्यामुळं त्यांची साधना अशी असते ना की जे प्रयोजनभूत मिळाले ना तर त्याच्याकडंच लक्ष आहे, बाहेरच्या कुठल्या गोष्टीकडं त्यांचं लक्ष नसतं. अशी आपली साधना असायला पाहिजे हे सांगायचं आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता ना त्यावेळेस दुसरं काय तुम्हाला ऐकू यायला नको आहे, काय दिसायला नको आहे, भलेही डोळे उघडे असले तरीसुद्धा. भगवंतांचे डोळे उघडे आहेत की नाही आहेत, किती जणांना बघतायत ते, किती जण दिसत आहेत, सगळं दिसतंय तरी काही दिसत नाही आहे. आणि आपल्याला काय नाही दिसत तरी सगळं दिसतंय. कसलं ध्यान आपलं, कोणाकोणाचं ध्यान करतो आपण. म्हणून अशी साधना, असं ध्यानाचं बळ असावं की समोर अनिष्ट गोष्टी घडायला तरीसुद्धा तुमच्या ज्ञानात चंचलता नाही यायला पाहिजे. मग म्हणजे म्हणूनच म्हणलं ती ते ज्ञानाचं बळ असतं जे प्रगट झालेलं ध्यानाने. जरी समोर तिथं म्हणलं ना, समता कशाला म्हणायचं, परिणामामध्ये समता येते म्हणलं तर ते समता कशाला म्हणायचं. आज सकाळी आमचा तेच विषय झाला होता की औदैक भाव करतो आपण. औदैक भावाचं प्रकरण चालू आहे. तर त्याच्यामध्ये आपले औदैक भाव कसे असतात, क्षणाक्षणाला बदलत असतात. जसं उदाहरण बघतो आपण, काय
सासू सुना असतील, घरात काय पिता पुत्र असतील, जावा जावा असतील, किती प्रकारचे औदैहिक भाव असतात तो माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. किती असते तो? एका घरामध्ये समजा 2 4 5 सुना असतील आणि सासू राहत असेल घरामध्ये, किती प्रकारचे औदैहिक भाव. जसं एक उदाहरण, किंवा मुलगा आणि वडील, किंवा काय म्हणायचं सगळ्या इतर रिलेशन्समध्ये 2 भावांमध्ये 2 जावांमध्ये असणारे सगळे प्रकारचे वेगवेगळे भाव असतात. तर त्याच्यामध्ये एक काय ऐकली घटना की आत्ताच झालेली घटना, एकांचं प्रतिक्रमण करायसाठी अम्मांकडं निरोप आला होता. तर त्यांनी सांगितलं की एक मुलगा आहे आणि तो जॉब करतो आहे आत्ता, पण त्याला इतकं कर्ज झालं आहे की हातात इतका पैसा नाही आहे सुंदरी काकी वडिलांच्या. आणि ते काय म्हणायचं, परिस्थिती आधीपासून अशी जेमतेम असल्यामुळं वगैरे त्यांनी काय मुलाला फार पैसा देऊ शकले नाहीत, किंवा काय फार अनुकूलता नाही देऊ शकले. तर त्या मुलाच्या मनात असं बसलंय की माझं वाईट करणारे सगळे हे घरातले लोक आहेत, आई वडील ह्यांनी कधी माझं चांगलं केलंच नाही. मग ह्याला म्हणायचं अज्ञानरूप औदैहिक भाव. म्हणजे का बरं? करता बनवलं ना दुसऱ्याला, माझ्या सुखदुःखाचा करता हा समोरचा, आणि तो समोरचाच दोषी. हे परिणाम अज्ञानरूप आहेत आणि ह्याला म्हणायचं औदैहिक भाव. एक मुलगी आहे, ती पण असंच सांगितलं काय, आपल्या आईवडिलांना दोष देते आणि म्हणते की आम्हाला कधी सुखाची गोष्टी दिल्या नाहीत, किंवा आम्हाला कधी हातात भरभरून पैसा दिला नाही, सतत अडचणी सांगितल्या असं वगैरे. म्हणजे कोणाचं आहे होते फळ, कोणाला मिळालंय? दुसऱ्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. काय म्हणते चेलना काकी? ते म्यूट काढू नका तुमचं. तर काय सांगत होते मी? कोणाचं कोणाला फळ मिळतंय? मला त्रास होतोय ना, माझं फळ हे बघतच नाही आपण, बाहेरच्याकडून मला मिळतंय, बाहेरचाच दोषी हीच दृष्टी असते. त्यामुळे तर ज्ञानामध्ये मलिनता असते आपल्या आणि मग अशा वृत्ती प्रगट होत नाही. तुम्ही कितीही साधना करा, भलेही दिगंबर मुनी झाले, जर परिणामात अशी अशुद्धी असेल, कोणाला तरी इतराला दोषी म्हणत असेल, इतराला दोष देत असेल, तर तिथं त्याला त्या ज्ञानाची विशुद्धी प्रगट होणार नाही, त्याला ध्यान साधनासुद्धा प्रॉपर होणार नाही. म्हणून हा अभ्यास घरात करा. आत्ता जोपर्यंत अजून दीक्षा घेतली नाही आहे आपण, तोपर्यंत ज्ञानाला स्थिर बनवा. एक समता सतत परिणामामध्ये येण्यासाठी पुरुषार्थ करा. तुमच्यासमोर तर म्हणलं ना, त्यागीला उपसर्ग परिसर कमी आहेत, संसारीला प्रति समयाला उपसर्ग असतात वेगवेगळे. किती उपसर्ग? एक उपसर्ग मुलाचं, एक नवऱ्याचं, एक सासूचं, एक सासऱ्याचं, एक दिराचं, सगळ्याचा वेगवेगळा उपसर्ग असतो. असले उपसर्ग आमच्याकडं 22 मध्ये एक पण नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये किती साधना करायला पाहिजे तुम्हाला. असं उलटं तुम्ही जास्त खंबीर, काय म्हणायचं, जास्त फर्म असायला पाहिजे त्या मुलींपेक्षा सुद्धा, कारण तुम्हाला जास्त फेस करून माहिती आहेत हे असे उपसर्ग. मुलींना काय उपसर्ग असतात तो? कोणीतरी निंदा केली, कोणीतरी काय दंशमशक म्हणा, उष्ण शीत असले वगैरे परिसर त्यांना आहेत. तुम्हाला पदोपदी उपसर्ग आहेत. जसं म्हटलं ना, एकदा एक घटना घडली होती. एक जण जेवायला बसले होते, एकाच नव्हतं अष्टमीचं काका, आणि घरात ते एकटे होते आणि कोण येणार नाही म्हटल्यावर दरवाजाला कडी लावून बसले जेवायला. आता एकाच न करायचं म्हटल्यावर, आणि बसले जेवायला, सुरुवात केली, बेल वाजली. काय करायचं? एकाच न सोडायचं का दार तोडायचं? मग त्या स्त्रीला इतका प्रश्न की नक्की काय करायचं. आता एकाच नंतर सोडलं तर काय खायचंच नाही, परत प्यायचं नाही, खायचं नाही. आणि मग म्हणली होईल ते होईल, आता जेवण झाल्याशिवाय जेवण सोडायचं नाही, बाहेरचं उभारे नका बाहेर. त्याच्यानंतर बेल वाजली तर फोन वाजायला सुरू झाला. म्हणजे कसे उपसर्ग असतात बघा की तुम्हाला संसारीला. उलटं ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून वेगळे भयंकर उपसर्ग असतात. तर जाऊ देत, सांगायचं प्रयोजन होतं की या सगळ्या परिशहातून आपण जास्त तयार व्हायला पाहिजे. उलटं सगळीकडं आपल्याला स्थिरता, दृढता अशी वाढायला पाहिजे आपली ह्याच्या निमित्तात, की मग कुठेही आपल्या साधनेमध्ये अडथळा येणार नाही. तर आज सांगतायत काय,
प्रज्ञा, श्रमणत्व, बुद्धिवृद्धी म्हणजे काय? तर श्रुतज्ञानावरण कर्म आणि वीर्यांतराय कर्माचा उत्कृष्ट क्षयक्षमाचं निमित्त असताना जे मुनी द्वादशांगाचे व 14 पूर्वाचे म्हणजे 11 अंग आणि 14 पूर्व 14 पूर्वाचे अध्ययन केल्याशिवाय त्यातील अतिसूक्ष्म तत्वाला किंवा विषयाला सांगण्यामध्ये जाणण्यामध्ये कुशल असतात ते प्रज्ञा, श्रमणत्व, बुद्धिवृद्धीवाले मुनिराज. काय म्हणले मी सुंदरिका की? म्हणजे काय? कोणी शिकवल्याशिवाय अध्ययन केल्याशिवाय ज्यांना 14 पूर्वाचं ज्ञान सहज आणि काय म्हणायचं लगेच प्रगट झालं असे ते. असं नाही की क्रमाने थोडं थोडं असं नाही, युगपत प्रगट झालं. त्यांना म्हणलं प्रज्ञा, श्रमणत्व, बुद्धिवृद्धीधारी मुनी. तर कशाचं क्षयक्षम आहे मागं? श्रुतज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माच्या क्षयक्षमाचं निमित्त असताना अतिसूक्ष्म तत्वाला सुद्धा ते स्पष्ट रीतीने जाणू शकतात. 14 पूर्वाचं संपूर्ण इत्थंभूत ज्ञान ज्यांना कोणी न शिकवता किंवा अध्ययनाशिवायच प्रगट होतं. केवळ ज्ञान कसं प्रगट होतं? 12वे गुणस्थान संपलं, 12व्या गुणस्थानामध्ये क्षयक्षम ज्ञान आहे, ते संपल्यावर केवळ ज्ञान किती वेळाने प्रगट होतं? हळूहळू हळू. लगेच असं एका क्षणात सांगितलं ना. 12व्या गुणस्थानाचा अंतिम समय, 13व्या गुणस्थानाचा पहिला समय. केवळ ज्ञान केवढं आहे आणि 12व्या गुणस्थानातलं मतिश्रुत केवढं आहे? मतिश्रुताचं प्रमाण किती थोडं आहे आणि त्याच्यासमोर केवळ ज्ञानासमोर. आणि केवळ ज्ञानामध्ये उघाड झाला तर सगळं ज्ञानावरण कर्म युगपत नष्ट झालंय. त्यामुळं केवळ ज्ञान असं थोडं थोडं कधी होत नसतं. जर होणार तर एका वेळेस प्रगट होणार. आणि असं नसतं की 13व्या गुणस्थानातलं पहिलं केवळ ज्ञान वेगळं, नंतरचं केवळ ज्ञान वेगळं, हळूहळू वाढत जातंय, असं नाही. कारण वाढत जाते म्हटल्यावर ते क्षयक्षमच झाला, आवरणाचा सद्भाव झाला त्याच्यामध्ये. आणि जिथं त्या आवरणाचा संपूर्ण अभाव होतो तिथंच केवळ ज्ञानाची प्राप्ती होते. काय म्हणताय? प्रज्ञा म्हणजे काय हो? म्हणजे एक त्यांनी प्रश्न घेतलाय असा धौलामध्ये, प्रज्ञा आणि ज्ञान असे सगळे वेगवेगळे शब्द आहेत ना. प्रज्ञा म्हणा, ज्ञान म्हणा, बुद्धी म्हणा, अजून विचार म्हणा, किंवा काय म्हणायचं अजून, विकल्प म्हणा, चिंता म्हणा, अनुभव म्हणा, हे सगळे ज्ञानासाठी असलेले अनेक शब्द आहेत. पण तरीसुद्धा धौलामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की प्रज्ञा आणि ज्ञान ह्याच्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? कळलं का प्रश्न काय सांगितले? प्रज्ञा आणि ज्ञान एकार्थवाची आहेत असं तुम्हाला वाटतंय, पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आहे. काय फरक आहे? कोण ज्ञानवान आहे माझ्यासमोर? ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान, म्हणजे सम्यक असेल, मिथ्या असेल, कसंही ते घ्यायचं. पण प्रज्ञा म्हणजे जिथं भेदज्ञान होतं नाही, तसं ते प्रज्ञारूप छेनी म्हणतो ना आपण, तसं ते प्रज्ञा म्हणजे चांगलं ज्ञान असं, अशा अर्थाचं ते असेल. असं नाही. मला प्रज्ञा म्हणजे हुशारी का स्मिता ते? असलेली बुद्धी नाही. जे IQ असतं की नाही तसं नाही. आणि नाही. मला धरसेनाचार्यांचंच उत्तर पाहिजे, तुमच्या ज्ञानातले उत्तर. बरं उद्या बघून सांगताय का? काय म्हणताय? कुशाग्र बुद्धी म्हणतात. नाही, दोन्ही पण ज्ञानाचे. प्रज्ञा म्हणजे क्षयक्षम. आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान सामान्य नाही, असं पण नाही. तुम्हाला आधार सांगू का मी? मला बघून उत्तर सांगा. पहिलं जैनेंद्र सिद्धांत कोश पहिला भाग काढा, त्याच्यामध्ये रुद्धींचं वर्णन आहे ना, तिथं त्यांनी हा प्रश्न उत्तर घेतलाय. किंवा धौलाच्या 9व्या भागामध्ये जिथं पहिलाच आहेत रुद्धींचं वर्णन सुरू झालंय ना,
तिथं जी प्रज्ञाश्रमणत्व वृद्धी आली आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रश्न घेतलाय. एका वाक्यात उत्तर आहे. बघू उद्या किती जणांचं प्रज्ञा आणि ज्ञान बाहेर पडतंय. तर सांगितलं असं त्यांनी की जिथं त्या ज्ञानामध्ये असा क्षयक्षम प्रगट झाला की युगपत 14 पूर्वाचं ज्ञान होतं त्यांना, तर त्याला म्हणलं प्रज्ञाश्रमणत्व बुद्धिवृद्धी. अध्ययनाशिवाय नाही तसं नाही. प्रज्ञा आणि ज्ञानमध्ये फरक करताना वेगळा केला आहे. हे प्रज्ञाश्रमणत्व वृद्धीचं वर्णन मी केलं की 14 पूर्वाचं अध्ययनाविना ज्यांना 14 पूर्वाचं ज्ञान किंवा अतिसूक्ष्म तत्व ज्यांच्या ज्ञानामध्ये सहज प्रगट झाले ते प्रज्ञाश्रमणत्व वृद्धिधारी मुनी आहेत. म्हणजे न शिकता न शिकविता बुद्धी निर्माण होती का, त्याला प्रज्ञाश्रमण म्हणायचं का? हा, प्रज्ञाश्रमणत्व बुद्धिवृद्धी म्हटलं त्याला. तर प्रज्ञा म्हणजे प्रकृष्ट ज्ञान. हे भेदामध्ये उत्तर नाही आहे, मी आपलं तुम्हाला प्रज्ञाचं उत्तर हे सांगायला लागले. प्रज्ञा म्हणजे प्रकृष्ट ज्ञान आहे. ज्यांना हे प्रकृष्ट ज्ञान प्रगटलं तर ते सांगितले प्रज्ञाश्रमणत्व बुद्धिवृद्धिधारी मुनी. प्रकृष्ट ज्ञान म्हणजेच उत्कृष्ट ज्ञान म्हणा. ज्यांनी आयुष्यात कधीच अंगपूर्वाला हात लावलेला नसतो. 14 अंग काय म्हणायचं, 11 अंगांनी 14 पूर्वाला कधी त्यांनी स्पर्श केला नाही आहे, कधी त्याचं अध्ययन केलं नाही आहे किंवा गुरूंचा उपदेश सुद्धा तसा त्यांना प्राप्त झाला नाही, तर असे ते महर्षी ज्या कठीण प्रश्नांचे उत्तर महाज्ञानी पंडित सुद्धा देण्यास समर्थ नसतात, असं त्याचं उत्तर हे मुनिराज देऊ शकतात. शास्त्र न वाचताच संपूर्ण शास्त्राचे ज्ञान प्रगटते. का सांगा, आम्हा नेहमी सांगतात का ज्ञानाचा क्षयक्षम असा उघाड होत जातो एकदम. मागं कारण काय? विनय. एक मोठं कारण सांगितलं ना अम्मांनी. इतका विनय, इतकी भक्ती, इतकी सेवा असेल ना त्या परिणामामध्ये किंवा निस्पृहता असेल ना, त्यापूर्वक ज्यांनी सेवा केली, विनय केला, शास्त्र आदीचं विनय सुद्धा म्हणलं ना. कोणाला कुंद आचार्यांनी काय केलं, पूर्वभवामध्ये त्यांना मिळालेली जिनवाणी सगळी इतकी विनयाने ठेवली आणि नंतर चांगल्या हातामध्ये सोपवली, त्याचं फळ क्षयक्षम प्रगट झाला दुसऱ्या भवामध्ये असा. मग तेच सांगितलं इथं सुद्धा, ज्यांनी विनयपूर्वक धर्माचं आचरण केलंय किंवा पूर्वभवामध्ये काय शास्त्र अध्ययन वगैरे केलं असेल त्याच्याविषयी जी काय अंतरंगातली अशी विनयरूप परिणती आहे, तर त्याचं फळस्वरूप ज्ञान असं स्वच्छ होत जातं. ज्ञानाची निर्मळता अशी वाढते की त्याच्यामध्ये झळकू लागतात असे पदार्थ, किंवा असं ज्ञान सहज उघाड होत जातो, हे सांगितलं. तर इथं विनय कोणाविषयी हो? देव असेल, शास्त्र असेल, गुरु असेल, कोणी साधर्मी असतील, कोणी श्रेष्ठ असतील, आपल्यापेक्षा ज्ञानी असतील, पंडित विद्वान वगैरे असतील, सगळ्यांच्या विषयी असा तो विनय आपल्या ज्ञानाचा, आपल्या सुखाचा, आपल्या विकासाचं कारण असतं. सुंदरी काकी काय म्हणले, माझ्या ज्ञानाचा विकास कधी होणार, जेव्हा आपण सांगितलं ना निरपेक्ष भक्ती असेल, विनय असेल परिणामामध्ये, तर अशी वृद्धी होत जाते. आणि एक म्हणलं काय, त्या गुरूंच्या विषयी समर्पण बरं का, किंवा त्या गुरूंच्या आज्ञेमध्ये अनुशासनामध्ये राहणं, ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं तो विनय आहे. तर त्यासाठी एक काय सांगितली कथा की एक गुरु होते आणि त्यांच्याजवळ एक मनुष्य गेला की मला दीक्षा घ्यायची आहे, मला दीक्षा द्या. खूप दिवसापासून तो हट्ट करून होता मागं की मला दीक्षा द्या, मला दीक्षा द्या. तर गुरु म्हणाले माझ्याजवळ राहा, मला बघू दे ना, काय असं गुरु लगेच दीक्षा देत नसतात. मग त्यांना म्हटले की तू संघात राहा, शिक आणि मग मी निर्णय करणार तुझं ज्ञान वैराग्य साधना काय हे कळल्याशिवाय गुरु दीक्षा देत नसतात.
मग त्याला सांगितलं काय, त्यांनी राहायला लागला. अनेक दिवस राहिल्यावर पुन्हा त्यांनी दीक्षेचा अनुरोध केला गुरूंना. मग त्यावेळेस गुरूंनी सांगितलं मी तुझी एक परीक्षा बघणार आहे. आणि मग त्याला त्यांनी एक पेटी दिली गुरूंनी, जी की पेटी लॉक होती बाहेरून, बरं का. ते शिष्य पण चांगला होता बरं का, असं एकदम काय म्हणायचं निर्विकल्प होता. कसली काय गोष्टीचं कशामध्ये इंटरेस्ट नाही, बस आपलं ज्ञान ध्यान साधना एवढ्यामध्ये असायचा रथ तो. आणि मग गुरूंनी काय केलं, त्याला पेटी दिली एक आणि सांगितलं की या पेटीचं कुलूप तू कधीच नाही उघडायचं. काय दिली कशासाठी मग? मग तर ठीक आहे म्हणला ते, त्याला काय घेणं न देणं, घेऊन ठेवून टाकली पेटी नेऊन. मग आता रोज रुटीन काय सुरू झालं, शास्त्र झालं, स्वाध्याय झालं की गुरु रोज सांगणार त्याला पेटी उघडायची नाही बरं का तू. असं एकदा नाही दोनदा नाही अनेकदा झालं. आता एक दिवस गुरूंनी येऊन विचारलं पेटी उघडली नाहीस ना तू, असं म्हटल्यावर आता तर पेशन्सच संपले त्याचे. आणि काय केलं त्यांनी, करच उघडून बघितली. तर उघडल्यावर आतून एक उंदीर बाहेर पडला म्हणलं. आणि मग गुरूंनी बघितलं हे उंदीर बाहेर पडलेला, म्हणला तुझी दीक्षा कॅन्सल. का? म्हणले ज्याला काय म्हणायचं सहनशीलता म्हणा किंवा काय म्हणायचं एक पेशन्स नाही आहेत किंवा काय म्हणायचं आता त्याला आज्ञाधारकता राहिली नाही ना. सांगितलं गुरूंनी काय झालं तरी सुद्धा. अशा प्रकारची पण परीक्षा बघत असतात बरं का गुरु. म्हणजे तुम्हाला असं काय वाटायचं की घोर तपश्चरण करा, जाऊन उन्हात उभा राहावा किंवा उपास करा, असल्यालाच प्रायश्चित्त आणि तप असतं असं वाटेल. पण असल्या प्रकारचे सुद्धा गुरु भेटायला पाहिजेत आपल्याला. असं करू नको म्हणणार आणि तुम्ही 100% करणार ह्याची गॅरंटी असते त्यांना. आणि मग त्यातून जे स्थिर राहणार, जे पुढं सरकणार त्यालाच काय त्याचा विकास होणार. नाहीतर तो जिथं आहे तिथंच जैसे ते अजून तपस्या करा. जसं म्हटलं ना किती दिवस 12 वर्ष का काय त्यांनी न्यायदीपिका शिकवली त्या शिष्याला. आणि मग तो म्हणायचा कळली कळली दरवेळेस असंच म्हणायचं ना. महाराज सांगायचे ना उदाहरण, हे काय सांगायचे हो काकांना माहीत असेल की. महाराज उदाहरण सांगायचे, न्यायदीपिका शिकवायला बसायचे. मग तो शिष्य शिकायचा सारखं. 1 वर्ष झालं अध्ययन की तो म्हणला मला सगळं समजलं. मग गुरु म्हणाले तुला काही समजलं नाही, तू परत शिक. परत दुसऱ्या वर्षी शिकला, परत तिसऱ्या वर्षी शिकला. तो म्हणला आता तोंडपाठ झालंय मला तुम्ही आणि मला का म्हणताय अजून शिकलो नाही मी. मग तरी पण गुरु म्हणाले नाहीच तू शिकलास नाहीस, अजून बसायला पाहिजे तू. काय झालं हो पुढं? शंका विचारली. आणि मग एक दिवस असा आला की शास्त्र स्वाध्याय चालू असताना तो म्हणला मला एक शंका आली आहे. त्या दिवशी गुरूंनी काय म्हणलं, तुझं अध्ययन पूर्ण झालं, पास, आता तू जा. म्हणजे एवढे दिवस त्याला अनुमती पण नव्हती बाहेर जायची, शिकल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. म्हणजे असं सुद्धा मुनींची एक स्टाईल असते गुरूंची, असं मला सांगायचं होतं. म्हणजे गुरु सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्टाईलचे गुरु असतात. त्यांचे सुद्धा वेगवेगळे टाईप्स असतात, आपलेच असतात असं नाही. मग सगळ्या रीतीने जे त्यांच्या परीक्षेत खरे उतरले तर ते पास होणार, त्यांचा उद्धार होणार. तर हे असं प्रज्ञाश्रमणत्व बुद्धिवृद्धीचं वर्णन त्यांनी. अजून त्याच्यामध्ये 4 भेद घेतलेत, ते आपण उद्या बघू, आता वेळ नाही आहे. तर गुरु कसे असतात ह्याच्यासाठी सांगायचं होतं की अनुभवी असतात. जे गुरु असतात ते अनुभवपूर्ण असतात. त्यांना काय म्हणायचं, शिष्य जेव्हा परिवार सांभाळता येते किंवा शिष्य त्यांच्याकडं शिकतायत, त्यांच्याबरोबर राहत आहेत, त्यांच्यासाठी हे गुरु आदर्श आहे. त्यावेळेस ते गुरु जर अनुभवी नसतील तर दुसऱ्याला काय मार्गदर्शन करणार. त्यामुळे तिथं म्हणलं गुरु कसे असतात, अनुभवी असतात. मग त्यासाठी काय सांगितलं, अनुभव कसं मॅटर करतो ह्याच्यासाठी बरं का. की एक शेतकरी होते आणि खूप वर्षापासूनचं त्यांचं व्यापार चालू असायचं कुठं
बाहेरच्या गावामध्ये अनेक बाजारांमध्ये वगैरे ते जायचे आणि तिथं आपलं माल कसं विकलं जाईल, कुठं जास्त किंमत मिळेल, सगळं त्यांना आता एक अनुभव होता. आणि मग गावामध्ये सगळ्यात जास्त त्यांचंच बिझनेस चालायचं त्या एकाच शेतकऱ्याचं. आणि मग त्याला एकदा कळलं की आपल्या सगळ्याच शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा, म्हणून त्यांनी काय म्हणलं, सगळ्यांना घेऊन आपण त्या दूरच्या बाजारामध्ये जावं, तिथं जाऊन सगळं आपलं धान्य वगैरे विकावं तर आपल्याला जास्त फायदा होईल. म्हणून त्यांनी काय केली, सगळ्यांना आपली सूचना सांगितली की असं आपण जायचं आहे. आणि मग ते जे बाजारपेठ होती ती दूर होती, अनेक गावातून ओलांडून पुढं जायचं होतं त्यांना. मग सगळ्यांची टीम तयार झाली, सगळे म्हणले ठीक आहे तुमचा अनुभव आहे तर असणार, तसा फायदा होत असणार. आणि मग सगळे आपली गँग घेऊन निघाले. पण त्या गँगमध्ये कोण होते, अनेक युवक होते आणि अनेक वृद्ध पण होते. हा जो होता अनुभवी तो वृद्ध होता जरासा, आणि त्यामुळं तो जे काही सांगणार ते काय म्हणायचं त्याच्या पिढीनुसार सांगणार ना. जे आता कुठं चाललाय निघाले तर त्याच्या स्पीडनी जाणार, कुठला रस्ता पाहिजे तर त्यांनी जे सांगितलं त्याच रस्त्याने जायला पाहिजे, असं त्याचं जरासं काय म्हणायचं एक हुकूम असायचं सगळ्यांना. मग हे युवकांना आवडायचं नाही. युवकांचं रक्त सळसळतं ना, ते म्हणले आम्हाला स्पीडमध्येच जायचं आहे, आम्हाला चांगल्या रस्त्यानेच जायचं आहे, आम्हाला शॉर्टकटनी जायचं आहे, असं वगैरे त्यांचा हट्ट असायचा. पण याला सगळे खाच खळगे त्यातले धोके वगैरे माहिती असायचे. मग त्यांनी सगळीकडे जर जेव्हा गाईड करायला लागला तर त्यांना आवडेना. शेवटी त्यांनी म्हटलं की तुम्ही तुमचा एक ग्रुप करा आणि तुम्ही जावा, आम्ही सगळे जे जवान आहेत ते आम्ही आमच्या रूटनी ग्रुप करून जातो. मग आता अडवून काय उपयोग नाही आहे हे कळलं त्याला, त्या अनुभवीला. त्यांनी म्हटलं ठीक आहे जावा. मग आता कुठून जायला पाहिजे हे त्यांना माहीत नव्हतं. आणि त्यांना लागलं रस्त्यात एक रेगिस्तान. आणि मग ते होते ते सगळे युवक फास्ट स्पीडमध्ये निघाले ना, त्यामुळं खूप दिवसांचं अंतर होतं त्या बाजारापर्यंत जाण्याचं. पण त्यांना त्या एवढ्या स्पीडनी निघाल्यामुळं त्यांना कमी दिवस लागणार होते. मग आता यांच्या ग्रुपमध्ये होते ते सगळे अनेक वृद्ध होते आणि अनेक जवान पण होते. मग जिथं जिथं यांनी विरोध करायला लागला अनुभवी मनुष्य, तिथं तिथं त्याच्या ग्रुपमधले जवानसुद्धा त्याला अपोज करायला की सारखं हे असं का सांगतायत किंवा हे याच रस्त्याने का जात आहेत. आणि मग एके ठिकाणी रस्ता असा आला की जिथं त्याला माहिती होतं की या रस्त्याला म्हणजे जिथं वाळवंट सुरू होणार होतं ना, तर त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना सांगितलं की इथून आपल्याला जवळपास कितीतरी 100 किलोमीटर असं काहीतरी आपल्याला पाणी कुठंच मिळणार नाही आहे, त्यामुळं आपण सगळं आपल्याबरोबर घेऊन चला. आणि मग घेऊन निघाले ते. आणि मग जाताना त्यांना अनेक ठिकाणी असे खाच खळग्यांमध्ये पाणी दिसायला लागलं बरं का. मग ते युवक होते ते ओरडायला लागले, म्हटले तुम्ही नाही म्हणता, बघा सगळीकडे पाणी आहे आणि तुमच्या बरोबर जाण्यात आम्हाला काय पॉईंट नाही वाटायला आहे, त्यांच्याबरोबर गेलो असं तर बरं झालं असतं वगैरे. त्यांचं जरा असं सारखं ऑपोजिशन सुरू झालं. मग त्यावेळेस तो म्हणाला की हे सगळे खड्डे आपल्या पुढं आलेल्या त्या टीमनी केलेले दिसत आहेत त्यांच्यासाठी म्हणून, त्यामुळं तिथे तुम्हाला आत्ता पाणी दिसतंय, पण परत त्याच्यानंतर पाणी राहणार नाही, त्यामुळं तुम्ही बरोबर घेऊन ठेवा, आपलं पुढं हाल होऊ नये. मग घेतलं शेवटी सगळ्यांनी. मग मध्ये एक जण मनुष्य भेटला आणि तो म्हणाला येऊन जवळ की तुम्ही सगळे दूरगावचे दिसताय, मी तुम्हाला मदत करू का, तुम्हाला काय आवश्यकता आहे का. तर तो येऊन एवढं सगळं विचारपूस करतोय, तुम्हाला खायला प्यायला देऊ का असं वगैरे. तर या अनुभवी माणसाने म्हटलं नाही, आम्हाला कशाची गरज नाही आहे आणि आम्ही आमच्या रस्त्याने चाललो आहे. मग आता हे ऐकलं होतं सगळ्या त्या यंगस्टर्सनी. आणि मग ऐकल्यावर त्यांना परत राग यायला लागला, इतकं समोर येऊन तो विचारतोय तर तरी पण हा मनुष्य का त्यांना हो म्हणे ना, पाहिजे द्या म्हणायला पाहिजे होतं ना, घेऊन चला म्हणायला पाहिजे होतं, पण नाही म्हणले. परत थोड्या अंतराने गेल्यावर एक समोरून ग्रुप येत होता एका मनुष्यांचा, ते पण येऊन समोर त्यांना ह्यांना विचारले आणि त्यांचे अंग कपडे सगळे भिजलेले होते. आणि त्यांनी म्हणले या मनुष्याला येऊन की म्हटले तुम्ही दूरचे दिसताय आणि तुम्ही रेगिस्तानमधून जाणार आहे, तर आम्ही आत्ताच एका ठिकाणी बघितलो तर एक वन आहे, तिथं फळं आहेत आणि पाऊससुद्धा पडत होता, आम्ही सगळं भिजलो आहे बघा म्हणून सांगितलं. प्रॅक्टिकली तुम्हाला दिसतंय आमचं बघा म्हणून सगळं.
तर तरी सुद्धा अनुभवी माणसाने काय केलं, म्हटले आम्हाला कशाची गरज नाही. ॲक्च्युली गरज होती, त्यांच्याजवळ धान्य अन्न कमी राहिलं होतं, पण तरी सुद्धा हा म्हणाला काय मनुष्य, नाही आम्हाला कुठं जायचं नाही आहे, आम्हाला गरज नाही आहे. आणि मग त्याला पण सोडलं म्हटल्यावर अजून चिडले सगळे बरोबरचे लोक. पण सांगितलं होतं की माझ्या विरुद्ध जाणार तर तुमचं भलं होणार नाही म्हटल्यावर गपचूप, पण सगळ्यांच्या मनात असा द्वेष उत्पन्न व्हायला लागला होता त्याच्याविषयी. आणि थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांना काय दिसलं, अनेक मनुष्यांचे कंकाल पडले होते, काय म्हणायचं, हाडं सापळं वगैरे पडले होते. आणि बैलगाड्यांवरनं निघाले होते ना सगळे, ते शेतातलं सामान घेऊन निघालेले त्यामुळं. आणि सगळ्या बैलांचे वगैरे सुद्धा हाडं अशी तिथं पडलेली दिसली. आणि त्यातनं त्यांना कळलं की ही सगळी पुढं आलेली आपली टीम आहे. त्यात एक जण सुद्धा जिवंत राहिलेला नव्हता. काय झालं होतं, तर त्या रेगिस्तानमध्ये असं एक एरिया होतं की जिथं गुंडांची टोळी फिरत असते. आणि त्यातलेच हे काही गुंड होते जे पहिला एक मनुष्य आला तो, आणि नंतरचे जे अनेक मनुष्य त्यांना येऊन विचारले ते सगळे गुंड होते, दरोडेखोर होते. आणि हे याला माहिती होतं अनुभवीला, त्यामुळे त्यांनी कोणाला पण साथ दिली नाही. म्हणजे त्यांचं काय विचार होता, येऊन ह्यांना तोडायचं, थोडेफार तरी येतील आपल्याबरोबर, आणि वेगळे झाले की मग ह्यांना मारणं किंवा लुटणं सोपं होईल. पण ह्यांनी आपली टीम सोडली नाही, त्यामुळं ते अजूनही पिछा करत होते सगळे एकत्र येऊन. पण तरीसुद्धा ह्यांची टीम जास्त असल्यामुळं, मेंबर्स जास्त असल्यामुळं त्यांना अजून हल्ला करता येत नव्हता ह्यांच्यावर. आणि मग त्याच्यातून हे सगळं दृश्य दिसल्यावर मग ते सगळे बरोबरचे लोक शाणे झाले आणि म्हणले तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे, तुमच्या सांगण्याप्रमाणे गेलो तर आमचं कल्याण आहे. आणि मग त्यातून ते त्या बाजारपेठेपर्यंत पोचले, त्यांचा धंदा केला, तर तिथं त्यांना फार फायदा झाला. कशासाठी गोष्ट, एक्सपिरियन्स. ज्याला एक्सपिरियन्स असतो तो सगळ्याचा गुरु बनू शकतो. पण अनुभव नसलेल्याला तुम्ही जर गुरु बनवाल तर आपणच स्वतः मार्गभ्रष्ट होणार. म्हणून गुरु बनवताना सुद्धा शहाणा असायला पाहिजे आपण, किंवा तसा आपला विवेक असायला पाहिजे. म्हणून देवशास्त्र आणि गुरुची निवड करताना सुद्धा आपल्याला परीक्षा करून करायला पाहिजे, तर आपलं कल्याण आहे. हो जाणं. प्रज्ञा संपन्न निज जीव जाणा. हा मी आत्मा उपसर्ग परिशहाने सर्वथा रहितच आहे. अनंत रुद्धींचा धनी आहे पहा, अनंत ज्ञानी आहे, अनंत बलवाला आहे. स्वयं भगवान आहे जाणा. ज्ञानवान स्वरूपोहम सिद्धोहम. ओम विसर्जन.